आघाडीचा निर्णय अद्यापही झालेला नाही। जिल्ह्यातील 3ही जागा काँग्रेसला देण्यात याव्या अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना आघाडीकडून उमेदवारी दिल्यास आणि पक्षाने तसे आदेश दिल्यास निश्चितच त्यांना सहकार्य करू असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे व्यक्त केला। राणेंसोबत गेलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील अनेक कार्यकर्ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार आहेत। नितेश राणे हे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचे आमदार आहेत, परंतु त्यांनी यापुढे पक्षाकडे तिकिटाची मागणी केल्यास त्यांना जिल्हा काँग्रेस कदापि सहकार्य करणार नाही असेही त्यांनी सांगितले। ब्रिगेडियर सुधीर सावंत पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आल्यामुळे पक्षाला उभारी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी श्री सावंत म्हणाले, ब्रिगेडियर सुधीर सावंत हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यास त्याचा निश्चितच फायदा पक्षाला होणार आहे। येथील पक्ष संघटना बळकट होण्यासाठी प्रयत्न होणार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला चांगले दिवस येतील। सुधीर सावंत यांचा प्रवेश उद्या मुंबई येथे होणार आहे, त्यानंतर सोमवारी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत। बांदा येथे जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, त्यानंतर कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे। सावंत पुढे म्हणाले, आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी 3ही जागा आम्ही मागितल्या आहेत। सावंतवाडीमधून प्रांतिक सदस्य बाळा गावडे, विलास गावडे आणि माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी उमेदवारी मागितली आहे, तर कुडाळमधून काका कुडाळकर, पुष्पसेन सावंत, अरविंद मोंडकर इच्छुक आहेत। कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण उपरकर व सुशील राणे हे इच्छुक आहेत, त्यामुळे आता नेमकी कोणाला संधी द्यावी हा पक्षाचा निर्णय आहे। याबाबत उपस्थित पत्रकारांनी भविष्यात आघाडी झाल्यास तुमची भूमिका काय असा प्रश्न सावंत यांना केला असता पक्षाने आदेश दिल्यानंतर बबन साळगावकर यांना निश्चितच सहकार्य करू, मात्र आमदार नितेश राणे हे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस आमदार असले तरी भविष्यात त्यांनी मागणी केल्यास आम्ही जिल्हा काँग्रेस म्हणून त्यांना सहकार्य करणार नाही। काँग्रेसचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर, बाबल्या दुभाषी, अण्णा केसरकर, प्रेमानंद देसाई, दादा परब, रवींद्र म्हापसेकर, कौस्तुभ पेडणेकर, अरुण भिसे आदी उपस्थित होते। उद्या रविवारी मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील कार्यालयामध्ये या विभागाचे माजी खासदार आणि काँग्रेसचे मूळचे असलेले कर्नल सुधीर सावंत यांचा प्रवेश होतोय आणि लगेचच परवा सोमवार दिनांक 30 रोजी दुपारी 3 वाजता कुडाळ इथल्या गुलमोहर हॉलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतो। त्यावेळेला त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यासाठी उद्या दुपारी 12 वाजता बांदा इथे जी राज्याची सीमा आहे त्या सीमेवर त्यांचं स्वागत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने केलं जातं। त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात मी थोडंसं सांगू इच्छितो की 3ही मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा निवडणूक लढवू शकतो आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची फाईट किंवा चांगल्या पद्धतीचं लढत आपण देऊ शकतो अशी एक धारणा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची झाल्यामुळे मित्रपक्षाने मागणी केलेली आहे याची जाणीव आम्ही आमच्या पक्षाकडे मागितली। अर्थात राज्य पातळीवरचा हा प्रश्न आहे 288 जागांच्या वाटपाचा, त्यामुळे जी जागा ज्या पक्षाच्या वाट्याला येईल मित्रपक्षाच्या तो आघाडीचा उमेदवार म्हणून असेल त्याचं आम्ही काम हे निश्चित करणार, परंतु आग्रही भूमिका आमची सावंतवाडी आणि कुडाळ या 2 मतदारसंघामध्ये तरी किमान काँग्रेस पक्षाचेच उमेदवार असावेत अशा पद्धतीचं आम्ही केलेलं आहे। 3 उमेदवारांनी मागणी केली होती, पुष्पसेन सावंत, काका कुडाळकर आणि अरविंद मोंडकर। त्याही ठिकाणच्या नावांच्या बाबतीत अंतिम निर्णय हा नजीकच्या काळात होईल आणि कणकवली देवगड मतदारसंघामध्ये
माजी आमदार अमृतराव राणे यांचे चिरंजीव सुशील राणे आणि नारायण उपरकर या 2 व्यक्तींची नावं ही पक्षाकडे आलेली आहेत. त्यामुळे या सगळ्यातून काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणारे मतदारसंघ आणि तिथले संभाव्य उमेदवार याची निवड ही काही दिवसांमध्ये निश्चित होईल. विधानसभा मतदारसंघातून विलास गावडे, चंद्रकांत गावडे आणि ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर अशी 3 नावं इच्छुकांची आलेली होती. तिघांची नावं स्थानिक पातळीवरच्या जिल्हा निवड समितीच्या वतीने आम्ही शिफारस करून पाठवली आहे. राज्याच्या निवड समितीने यानंतरचा जो काही आपला अहवाल असेल किंवा म्हणणं असेल ते अखिल भारतीय काँग्रेसकडे मांडलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये याची घोषणा केली जाईल. त्याचा खरेखोटेपणा हा वेगळा विषय आहे, परंतु पक्षाकडे तरी अशी काही भूमिका अपेक्षित उमेदवारी म्हणून असणाऱ्या काका कुडाळकरांनी काही व्यक्त केलेली नाही. जो काही धर्म आहे तो आघाडीच्या सगळ्याच पक्षांनी पाळायचा आहे. त्यामुळे आघाडीच्या दृष्टिकोनातून आघाडीतल्या ज्या पक्षाला ही उमेदवारी मिळेल त्या पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याचं काम हे इतर आघाडीतले सगळे घटक पक्ष करतील.